तर एससी आणि एसटी मतांसाठी भाजप पुन्हा आक्रमक झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत आढावा घेतलाय। भाजप एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी चर्चा केली। लोकसभेत नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण कमी पडल्याची करून दिली आठवण। तर विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। नरेटिव्हचा सामना करताना शासनाच्या योजना तळापर्यंत पोहोचवा। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री विजयकुमार गावित यांचंही मार्गदर्शन। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसतंय। एससी आणि एसटी मतांसाठी काय अधिकची माहिती आहे? एकूणच जो लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो आपल्याला भाजपला बसताना पाहायला मिळालेला होता। एकूणच आदिवासी असेल किंवा मग अनुसूचित जाती जमातीची मतं आहेत ही मोठ्या प्रमाणात भाजपकडनं सरकल्याचं दिसलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप ह्या मतांसाठी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आढावा घेतला आहे। भाजप एससी आणि एसटी मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचं कळत आहे। लोकसभेमध्ये कुठेतरी जे नॅरेटिव्ह आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न आता या विधानसभेमध्ये आपल्याला करायचा अशा प्रकारचं सुतोवाच देखील देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये केलं आहे। सोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध न राहता संपूर्णपणे एकूणच काउंटर नॅरेटिव्ह देखील तयार करण्याच्या सूचना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना ज्या आहेत ते या वर्गासाठी देखील पाहायला मिळतात आणि त्या वर्गासाठी आपण कोणत्या योजना आणतो आहे, कोणत्या योजना आखल्या गेलेल्या आहेत आणि कशा प्रकारे त्याचा फायदा या सगळ्या लोकांना होईल या प्रकारे देखील या संपूर्ण बैठकीमध्ये आपल्याला चर्चा झाल्याचं कळत आहे। एकूण मंत्री विजयकुमार गावित हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे भाजपला आणि तो फटका भरून काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते आता भाजपकडनं होताना दिसत आहेत। अगदीच धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।